मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या सहकार्याने पदवीधर माणिक पाटील चोयेकर यांनी रविवारपासून ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती। आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माणिक पाटील चोयेकर यांची भेट घेतली। यावेळी माणिक पाटील चोयेकर यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते फळाचा रस स्वीकारून उपोषण सोडलं। यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते। आणि आजच्या 9व्या दिवशी आपण सगळेजण आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब इथे उपस्थित आहेत, आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब उपस्थित आहेत, सन्माननीय लंके साहेब उपस्थित आहेत, बार काउन्सिलचे अध्यक्ष सन्माननीय संजयराव खोत साहेब आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या उपोषणाला त्यांनी जरासं आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर ते उपोषण थांबवावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आपण इथे जमलो। ज्या दिवशी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की एक दिवस उपोषण करतील आणि दुसऱ्या दिवशी आपण सगळेजण थांबू। आणि मला आठवते की त्या दुसऱ्या दिवशी मी आणि आदरणीय खासदार मुन्ना महाडिक साहेब आम्ही दोघंही आलो, तर त्यांना सांगितलं की आपण सगळेजण या खंडपीठासाठी सातत्यानं आग्रही आहोत। आपल्या सगळ्यांची लोकभावना आणि त्या लोकभावनेच्या प्रमाणे आपण पुढच्या टप्प्यामध्ये याला यशस्वी करण्यासाठी आपण धावपळ करणार आहोत। परंतु आमरण उपोषण हा थोडासा एकदमच जहाल अस्त्र घेतलं, त्यामुळे तुम्ही थांबवा। परंतु त्या दिवशी त्यांचा आग्रह इतकाच होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये याची गती वाढवायची असेल, निर्णायक परिस्थितीत आपण जायचं असेल तर एका बाजूला मुख्यमंत्र्यांची बैठक व्हावी आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या टप्प्यामध्ये जो काय हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांच्या बरोबर जी बैठक मुख्यमंत्र्यांची व्हायला पाहिजे, या दोन्ही गोष्टींबद्दल सुद्धा स्पष्टता आणि एक कालबद्ध कार्यक्रम घेऊन आपण गेलो तरच माझ्या उपोषणाला खऱ्या अर्थानं यश येईल। आणि म्हणून त्या दिवशी सुद्धा त्यांनी उपोषण आम्ही सगळ्यांनी विनंती करून सुद्धा त्या उपोषणाबद्दल त्यांनी निर्णय घेतला। सरकार कुणाचंही असू दे, म्हणजे अगदी महायुतीचं सरकार असेल किंवा महाविकास आघाडीचं सरकार असेल, मी विशेषतः त्या सगळ्यांचाच उल्लेख करेन, कारण यापूर्वी ज्या पद्धतीने या आंदोलनातल्या तीव्रतेमध्ये प्रत्येक माणूस सहभागी झाला, म्हणजे विशेषतः मागच्या टप्प्यातलं जे आंदोलन तुमचं 1.5-2 महिन्याचं होतं त्यावेळी वकिलांचा संयम सुद्धा तुटला। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये खंडपीठ व्हावं यासाठीची आपली सगळ्यांची जनभावना त्या सगळ्यांमध्ये प्रतिबिंबित होत होती। त्यामुळे सगळ्या सरकारमधले किंवा सगळे लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अत्यंत चांगल्या पद्धतीने हा प्रश्न सुटेपर्यंत ही लढाई करण्यामध्ये आपण सगळेजण आजच्या या उपोषणाच्या सांगतेच्या निमित्ताने निर्धार करूया आणि आपण कामाला लावूया अशी विनंती करतो। आणि मी माणिक पाटील चोयेकर साहेबांना विनंती करतो की आमच्या सगळ्यांच्या भावनांचा विचार करू आणि आग्रहाचा विचार करू आपण आमच्या ह्या सगळ्या उपोषणाची सांगता करून कोणत्याही परिस्थितीमध्ये खंडपीठ होण्यासाठीचा निर्धार करून आपण सगळेजण कामाला लावूया एवढी विनंती करतो। थांबतो। सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी। तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वी साठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय। प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833।